पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आता भीतीच्या छायेत आहेत. तर पर्यटकांच्या सोडवणुकीवरनं महायुतीत मात्र श्रेयवाद रंगल्याचं समोर आलेलं आहे. नेमकं कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. काश्मीरात नरसंवाद, महायुतीत श्रेयवाद. महाजनांपाठोपाठ शिंदेही काश्मीरला. काश्मीर दौरा स्टंटबाजी की श्रेयवादाची लढाई. पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 28 लोकांचा मृत्यू झालाय. यात राज्यातील 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांना काश्मीरला पाठवलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही विशेष विमानानं काश्मीरची वाट धरली. त्यामुळे महायुतीत श्रेयवादाची लढाई रंगल्याची चर्चा आहे. गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये पर्यटकांच्या भेटीगाठी घेत असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी 83 पर्यटकांना विशेष विमानानं परत आणणार असल्याचं जाहीर केलंय. तर शिंदे गटाच्या खासदारानं बढायांची हद्द पार करत अकलेचे तारे तोडलेत. त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. तुम्हाला मिरच्या झोंबतात. एकीकडे राज्य सरकार मदत करत असताना शिंदे गट मात्र स्वतंत्ररित्या मदतीसाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे महायुतीतील या श्रेयवादावर टीकेची झोड उठवली गेली आहे. तर श्रेयवादाची ही मालिका इथंच थांबत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यातील मृत पर्यटकांच्या समन्वयाची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ यांच्यावर सोपवली आहे. आणि शिंदे गटानंही तातडीनं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांना विमानतळावर पाठवल्याचं पाहायला मिळालं. मात्र संकटाच्या काळात राजकीय श्रेयवाद रंगल्यानं साम टीव्हीनं त्यावर सवाल उपस्थित केलेत. उपमुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याची गरज काय? मंत्री गिरीश महाजन असताना शिंदेंना जाऊन मिळणार काय? उपमुख्यमंत्री म्हणून मुंबईतून सूत्र हलवता आली नसती का? अगोदरच सुरक्षा यंत्रणेवर असलेला ताण वाढवण्याची गरज काय होती? नेते आणि मंत्र्यांना आचारसंहितेची गरज आहे की नाही? तर शिंदे गटानं महायुतीत श्रेयवादाच्या लढाईचा दावा फेटाळून लावलाय. आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची काय गरजच नाही. गिरीश महाजन गेले आणि एकनाथ शिंदे साहेब गेले, हे काही श्रेयवादासाठी गेलं नाही. मी आत्ता पण त्यांच्याशी बोललो. आतापर्यंत सरकारनं 300 पर्यटकांना परत आणलंय. मात्र संकटाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी श्रेयवादाच्या लढाईत न पडता कंट्रोल रूम मधून यंत्रणेला आदेश देत मदत पोहोचवणं योग्य ठरणार नाही का? हाच सवाल राज्यभरातून विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.